2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह सामर्थ्यानं महायुती सत्तेत आली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले। मात्र तरी सुरू झालेले वादाचे फटाके फुटणं काही थांबलेलं नाही। सरकार स्थापन करताना सत्ता वाटपावरून सत्ता संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। पालकमंत्री पदावरून तिढा सुरू असल्याचं दिसतंय। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे। पाहूयात काय चाललंय मंत्रालयात। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का? आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शह यांचं राजकारण रंगलंय का? कारण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम शेजारी आता उपमुख्यमंत्र्यांचा समन्वय कक्ष स्थापन होणार आहे। या माध्यमातून राज्यातील प्रमुख प्रकल्पांवर शिंदे फडणवीस लक्ष ठेवणार आहेत। राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूम कक्ष जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष हा मुख्यमंत्री वॉर रूम कक्ष तैनात आहे। मात्र आता याच वॉर रूमच्या शेजारी मी आपल्याला दाखवू शकतो, हा मंत्रालयातील 7वा मजला आहे, ज्या ठिकाणी सर्व बैठका होतात, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, त्याच्याच बाजूला मुख्यमंत्री वॉर रूम कक्ष आहे। मात्र आता याच वॉर रूमला लागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरं तर कक्ष जो आहे तो उभारण्यात येणार आहे। हे जे हा जो हॉल आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समन्वय कक्ष जो आहे तो उभारण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा समन्वय कक्ष असणार आहे। राज्यामध्ये सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूमची स्थापना केली। त्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी या माध्यमातून दूर सुद्धा केल्या जातात। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन कक्षाची स्थापना केली आहे। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी दोन सत्ता केंद्र निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये। मुख्यमंत्री वॉर रूम मंत्रालयातील 7व्या मजल्यावर आहे। राज्यातील सर्व प्रकल्पांवर तिथून दररोज लक्ष ठेवलं जातं। उपमुख्यमंत्री समन्वय कक्ष, मुख्यमंत्री वॉर रूमच्या शेजारीच उपमुख्यमंत्र्यांची कोऑर्डिनेशन रूम आहे। शिवसेनेकडील सर्व खात्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार। शासकीय अधिकारी, सचिव वॉर रूमच्या बैठकांना उपस्थित असतात। प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच्या यंत्रणांमध्ये समन्वय साधला जातो। शासकीय अधिकारी, सचिवांना कोऑर्डिनेशन रूमच्या बैठकांनाही हजर राहावं लागणार। समन्वय साधण्यासाठी कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात येणार। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम म्हणजे सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ते सीएम वॉर रूम मध्ये घेतले जातात आणि सीएम वॉर रूम मध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग, त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला। त्याला मुख्यमंत्री असतात, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो, संबंधित मंत्री असतात। या समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील, त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील, आम्ही दोघंही घेऊ। त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचा नवीन वॉर रूम सुरू होतंय असं काही तुम्ही चालवू नका बातम्या। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष रंगल्याचं बघायला मिळतंय। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली। मात्र या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रण नसल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय। नाही, आजचं निमंत्रण शिंदे साहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। मला वाटतं माझ्या यांनीच मला सांगितलं, म्हणजे मलाही माहीत नाही, पण आज सकाळी त्यांनी मला सांगितलं की आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। पण आज उद्या सीएम साहेब माझ्याकडे येत असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते, कारण जायला 5 तास, यायला 5 तास लागतात, पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो। वादबीत काही नाही आहे। आता मी आलो इकडे नाशिकला, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। कुंभमेळ्याची तयारी, सर्व अधिकारी होते, VC वर पण होते, प्रत्यक्षही होते, आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता थांबायचं नाही, आतापासून तुम्ही काम सुरू करायचं। म्हणजे कुंभमेळा आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा होतोय, हे भाग्य आहे आपल्या नाशिककरांचं, आणि म्हणून आतापर्यंत काय काय कामं केली त्याचा एक आढावा घेतोय, बाकी काही। नाशिक मंत्र्यांनी एका विभागाची बैठक बोलवली की दोन्ही उपमुख्यमंत्री त्या विभागाची बैठक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवतात।
आणि अधिकारी काम करण्यापेक्षा बैठकातच व्यग्र आहेत. अधिकारी त्रासलेले, कारण सत्तास्थानं वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे. अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. बैठकावर बैठका, बैठकावर बैठका, आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही, त्या बैठकाला तो मंत्री जात नाही. आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक आहे, ती 4 दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली, आज एकनाथ शिंदे घेणार. मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही. राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 100% समन्वय नसल्याचं अनेक घटनांवरून स्पष्ट होतंय. मुख्यमंत्री, मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून वाद रंगल्याचं बघायला मिळतंय. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. याशिवाय गेल्या 2 महिन्यातील काही शासकीय बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित राहतात, ही बाब खटकणारी आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वॉर रूम वरून वॉर रंगल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकहून किरण ताजणेसह मुंबईहून सुशांत सावंत, पुढारी न्यूज.